काही दिवसांपूर्वी एक पत्र संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलं होतं. माझा फोटो राजकीय बॅनरवर वापरू नका. हे पत्र एका सरकारी अधिकाऱ्यानं स्वतःच्या आमदार पत्नीला लिहिलं होतं. त्या अधिकाऱ्याचं नाव अतुल चव्हाण आणि आता त्याच अतुल चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता पदाचा अचानक राजीनामा दिला. सरकारी सेवेत अजून जवळपास 4 वर्ष त्यांची बाकी असताना त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला? पदोन्नतीची फाईल रेंगाळली म्हणून, की यामागं आणखीन काही कारण आहेत? पत्नी आमदार असताना 2029ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या पतीनं राजीनामा दिलाय का? नेमकं घडलंय काय? यावरच आपण बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. नेमकं घडलं काय आपण हे अगोदर समजून घेऊयात. मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेतून राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयानंतर प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली, मोठी चर्चा सुरू झाली. हे तेच अतुल चव्हाण आहेत ज्यांच्या आमदार पत्नी अनुराधा यांना त्यांनी पत्र लिहून राजकीय बॅनरवर स्वतःचा फोटो वापरायला विरोध केला होता. त्यावेळी त्यांच्या या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं होतं. पण मग आता प्रश्न पडतो, अचानक राजीनाम्याचं कारण काय? समोर आलेल्या माहितीनुसार अतुल चव्हाण यांची पदोन्नतीची फाईल बराच काळ प्रलंबित होती. दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही निर्णय न झाल्यानं त्यांनी आता सरकारी सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यानंतर सध्या त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून त्यांनी आपल्या मनातली नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. पण आपल्याला कोण आहेत अतुल चव्हाण आणि त्यांचा हा प्रवास नक्की काय होता, की त्यांच्या पत्नी या आमदार आहेत, ते स्वतः क्लास 1चे अधिकारी आहेत. मग अचानक त्यांनी राजीनामा का दिला किंवा त्यांचा प्रवास का राहिलाय याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहते. आपण ती गोष्ट देखील जाणून घेऊया. भाजपच्या आमदार असणाऱ्या अनुराधा चव्हाण यांचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे फुलंब्री. हा बागडे यांनी प्रतिनिधित्व केलेला मतदारसंघ असल्यामुळे याकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. 80 वर्षाचे असणारे हरिभाऊ किसनराव बागडे उर्फ नाना हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून ते सध्या राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात 2014 मध्ये विधानसभा अध्यक्षपद भूषवलं होतं. शिवाय 2019ची निवडणूक त्यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातूनच जिंकली होती. आणि आज नानांचा राजकीय वारसा फुलंब्री इथून आमदार अनुराधा चव्हाण चालवत आहेत. त्या फुलंब्रीतून विधानसभेवर निवडून आल्यावर आमदार अनुराधा चव्हाण यांचा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा त्यावेळी उत्साह होता. त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मतदारसंघात चांगले सक्रिय असून सामाजिक, धार्मिक किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो, त्यांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर लावून आपली ताकद दाखवत असतात. यावेळी देखील तसंच झालेलं. जल्लोषात त्यांच्याकडून एक चूक घडलेली आणि त्यामुळं अनपेक्षित गोंधळ उभा राहिलेला. आता आपण अतुल चव्हाण यांच्याविषयी जाणून घेऊ. एकेकाळी पुण्याच्या शिवाजीनगर बस स्टँडवर रात्र काढणारे अतुल चव्हाण हे आज त्याच पुणे शहरात उच्च पदावर कार्यरत आहेत. मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला येतो, तसा असतो त्यांच्याही वाटेला आल्या. ते एकूण 8 भावंड. 7वीपर्यंत पैठण तालुक्यातील मारोळा गावात ते राहत होते. त्या काळात त्यांच्या पायात चप्पल सुद्धा नसायची असं सांगितलं जातं. एकदा ते शाळेत जात असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना अनवाणी चालताना पाहिलं आणि आपल्या पायातली चप्पल काढून त्यांना दिली. त्यावेळी त्यांच्या मनात 2 गोष्टी ठसल्या. एक म्हणजे बापाचं काळीज किती मोठं असतं आणि दुसरं आपल्यासारख्या गरीब मुलांसाठी, पाय भाजत चालणाऱ्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आपण काहीतरी करायला हवं. यासाठी सगळ्यात अगोदर आपण जीव तोडून अभ्यास करायचा. त्यानंतर ते जीव तोडून अभ्यास करू लागले. त्यांच्या मेहनतीमुळे ते क्लास 1 अधिकारी झाले. त्यांची पहिली पोस्टिंग ही साताऱ्यात झालेली. त्यावेळी त्यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता पद निवडलेलं. विविध स्तरावर काम करत आज ते मुख्य अभियंता पदावर पोहोचलेले आहेत. आपल्या आयुष्यात त्यांनी कायम आपल्या भावाला म्हणजेच कल्याण चव्हाण यांना आदर्श मानलं. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या मार्गावर ते सतत चालत राहिले.
2010 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून त्यांना उत्कृष्ट अभियंता हा पुरस्कार देण्यात आला. ग्रामीण विकास आणि जलसंधारण क्षेत्रातील कामात त्यांना विशेष आनंद मिळतो. म्हणूनच त्यांनी या क्षेत्रात स्वतःला वाहून घेतलेलं. त्यांनी अमूल शेतकरी संघटना स्थापन केलेली. विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड असल्यामुळे ते सतत कार्यरत राहिले, चर्चेत राहिले. अतुल चव्हाण अविनाश धर्माधिकारी यांचे कट्टर अनुयायी आहेत. नको लाल बत्ती, नको बंगला गाडी हा त्यांचा विचार ते आचरणात आणतात. त्यांच्या मते या गोष्टी अल्पकालीन असतात. पंढरपूरचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याच्या कामातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. खरं तर नेत्यांपासून दूर पळून काही साध्य होत नाही. त्यांच्यासोबत संवादही साधायला हवा असे त्यांचं मत आहे. मोठे नेते असले तरी आपली अडचण त्यांना जर योग्य पद्धतीने सांगितली तर ते समजून घेतात असंही ते सांगतात. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट आणि विचार मोठ्या प्रमाणात युवा पिढी शेअर करताना दिसते. त्यामुळे त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना राजकारणाचीही आवड आहे. नेतृत्व गुण असल्यामुळे संधी मिळाल्यास संभाजीनगर भागातून नेतृत्व करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली. आणि आता शासकीय सेवेत मुख्य अभियंता असलेल्या अतुल चव्हाण यांनी आपली प्रतिमा राजकीय फायद्यासाठी वापरलं जाऊ नये अशी विनंती आपल्या पत्नीलाच केली होती. आता त्यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष बाकी असताना स्वतः अतुल चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळं भविष्यात त्यांनी काय निर्णय घेत आहेत, ते राजकारणामध्ये येत आहेत का, याचं उत्तर येणारा काळच ठरवेल. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.